ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। स्थानिक पातळीवर मनसे पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती। तर दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवण्याची सूचना। दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यांना सुरुवात होणार। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 4 ऑक्टोबरला पुण्यातनं दौऱ्याचा शुभारंभ, त्यानंतर 12 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरचा दौरा। विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली, तुम्ही याद्यांवर काम करा, राज ठाकरेंच्याही मनसैनिकांना सूचना। तर अंबरनाथची नवी कार्यकारिणी सुद्धा जाहीर। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची रणनीती, अंबरनाथ कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंचा दौरा, तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची अंबरनाथ कल्याणच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। देवीच्या घटस्थापनेला ठाकरे बंधूंचा एकत्र येण्याचा योग, शिवाजी पार्कातील जिमखान्याचे नूतनीकरण केलेल्या वास्तूचा शुभारंभ, 22 सप्टेंबरच्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना निमंत्रण। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, तर बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा, अशी टीका योग्य नाही। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज, भविष्यात चांगला नेता व्हायचा असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही, फडणवीसांचा पडळकरांना सल्ला। वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना, मी सूचनांचं पालन करेन, गोपीचंद पडळकरांची या संदर्भात प्रतिक्रिया। कुठल्याही व्यक्तीनं पातळी सोडून बोलू नये, सर्वांना चारेला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही, बोलताना जपून बोललं पाहिजे। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। मतभेद असावेत, मनोभेद नको, वैयक्तिक टीका कुणावर करू नयेत, सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। पडळकरांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं पाठबळ, जयंत पाटलांवरील टीका अश्लाघ्य आणि संतापजनक, तर या संदर्भात रोहित पवारांची पडळकरांवर टीका। पडळकरांनी वैयक्तिक टीका करताना तोल सांभाळायला हवा, पडळकरांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही, भाजपच्या प्रवक्ते नवनाथ बन यांच्याकडून स्पष्ट। पडळकरांच्या अशा वक्तव्यानंतर सुद्धा त्यांना चांगलं नेता म्हणणं हे हास्यास्पद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांची टीका। गोपीचंद पडळकर हा पिसाळलेला पाळीव कुत्रा, पिसाळलेला कुत्रा मालकाला सुद्धा चावल्याशिवाय राहणार नाही, पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटलांची टीका। खानांची भीती दाखवून कुठला तरी गुज्जू भैया महापौर बनवायचा, मनसे नेते संदीप देशपांडेंची अमित साटम यांच्यावर टीका। पालिकेत भाजपचे गटनेते मनोज कोटक, दिलीप पटेल गुजराती आहेत, संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर। जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांचा निषेध व्यक्त, पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारत या ठिकाणी आंदोलन। पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात या ठिकाणी आक्रमक। नागपुरात राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराच्या वेळी मंत्र्यांचा एका सुरक्षा कर्मचारी टॉयलेटमध्ये अडकले होते, तर आरडाओरडा केल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनी लॉक झालेलं हे दार उघडून या सुरक्षा रक्षकाला बाहेर काढण्यात आलं। मुंबईतील रस्त्यांची कामं डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे पालिकेला निर्देश। स्थानिकांच्या मागण्या आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय रस्ते खोदले जाऊ नयेत, अशाही सूचना। मतचोरीवरून आता आम आदमी पक्षाचे सुद्धा निवडणूक आयोगावर आरोप, तर 2020च्या तुलनेत 2025 मध्ये केजरीवालांच्या नवी दिल्ली मतदारसंघातील 42,000 नावं गायब, सौरभ भारद्वाज यांचा आरोप। निवडणूक आयोगानं मात्र हे आरोप फेटाळले। ओबीसींवरील अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार, 28 तारखेचा बीडमधील मोर्चा, जुलुमी जीआर विरोधात बीडमधील ओबीसी मोर्चावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। आंतरवालीमध्ये पोलिसांवर दगडफेकीपूर्वी झालेल्या बैठकीत पवारांचे आमदार होते, भुजबळांचा दावा, तर बैठक कुठे आणि किती वेळ झाली, भुजबळांनी हे पारदर्शकपणे राज्याला सांगावं, माहिती द्यावी, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचा हात असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही, मंत्री भुजबळांचं स्पष्टीकरण, तर पोलिसांवर हल्ला झाल्याचं पवारांना या ठिकाणी माहीत नव्हतं, नाहीतर पवार तिथे गेले नसते, भुजबळांचं वक्तव्य। कदाचित भुजबळांचा अभ्यास जरा कच्चा आहे, कुणाच्या तरी आदेशानं लाठीचार्ज झाला हे भुजबळांना माहिती आहे, पोलीस फक्त गृहमंत्र्यांचेच आदेश पाळू शकतात, भुजबळांच्या दाव्यांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर।
हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटी प्रवर्गातल्या आरक्षणासाठी बंजारा समाजही आक्रमक. नागपूरसह छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमध्ये आंदोलनं. बंजारा समाजाकडून पारंपरिक पोशाख घालून निदर्शनं. वेगवेगळ्या समाजामध्ये दुरावा निर्माण करण्याचा सध्या प्रयत्न सुरू. कळत नकळत आपल्यात सुद्धा अशा चर्चा सुरू असतात. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना सुनील तटकरे यांचं वक्तव्य. धनंजय मुंडे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करतायत. लोकांना जाती जातीत गुंतवून ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न. आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न. आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका. चुका होत असल्यास दुरुस्त कराव्यात, नाहीतर मंत्र्यांनी खुर्ची खाली करावी. राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरातनं अजित पवारांचा पक्षातील मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा. मंत्री 2 तासांसाठी फक्त तोंड दाखवायला येतात. चिंतन शिबिरामध्ये प्रफुल्ल पटेलांनी मंत्र्यांचे कान टोचले. पालकमंत्र्यांनी फक्त झेंडावंदनासाठी येऊ नये, पटेलांचं वक्तव्य. महायुतीमध्ये अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात अधिकृत चर्चा नाही. शक्य तिथे एकत्र लढण्याचा आमचा प्रयोग असेल, प्रफुल्ल पटेल यांची माहिती. जेनझींनी सरकारला उलथवून टाकलं पाहिजे, ही राहुल गांधींची भाषा अर्बन नक्षलवाद्यांसारखी. मात्र भारताची जेनझी जनरेशन झेड ही संविधानाला मानणारी आहे, फडणवीसांचं प्रत्युत्तर. दिवाळीनंतर आता 3 टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, तर डिसेंबरमध्ये नगरपालिका, नगरपंचायती निवडणुका, तर जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका घोषित होणार. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे प्रश्न उपस्थित केले. अदानी बोलायला लागले तर सत्यमेव जयतेची व्याख्या बदलावी लागेल. निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे कार्यकर्ते, संजय राऊतांचा निशाणा. आनंद दिघेंनी आमची शिवसेना कधीही विकली नाही. त्यांनी मातोश्रीसोबत निष्ठा कायम ठेवली. गद्दारांना आनंद दिघेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, संजय राऊतांची शिंदेंवर टीका. आष्टीचा जब्या म्हणत नवनाथ वाघमारेंची सुरेश धसांवर टीका. तर आष्टीचा जब्या विधानसभेला पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंकडे परत येईल. बीडच्या केजमधील ओबीसी समाजाच्या मोर्चात नवनाथ वाघमारेंची टीका. मंडल आयोगाचा आणि शरद पवारांचा संबंध नाही, तर अजित पवार किती जातीवादी आहेत हे सर्वांना माहिती आहे, नवनाथ वाघमारेंची टीका. जरांगेंच्या आंदोलनामध्ये डफली वाजवणाऱ्या टोपेंना घरी पाठवलं, वाघमारेंचं वक्तव्य. बजरंग सोनावणेंचं शिक्षण किती आहे, आपण चुकीची माणसं निवडली. आम्ही बीडमध्ये आलो तर तुम्ही काय करायचं ते ठरवा, लक्ष्मण हाकेंची टीका. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान. राज्य सरकारला कळकळीची विनंती, जास्तीत जास्त मदत करावी. अभिनेते मकरंद अनासपुरेंची मागणी. तर समाज तुटू नये, समाज तुटला तर अराजक निर्माण होईल. ओबीसी मराठा वादावर अनासपुरेंची प्रतिक्रिया. पुण्यात पीएचडीसाठी फेलोशिप न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन. तर गुडलक चौकात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हे आंदोलन सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांकडून आंदोलक विद्यार्थ्यांची भेट. पुण्यातील गुडलक चौकात संशोधन विद्यार्थ्यांचं 5 दिवसांपासून आंदोलन. तर शिंदेंच्या सिडकोच्या बीएमटीसी कामगारांना 40 वर्षांनंतर न्याय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 11 कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येकी 10 लाखांच्या धनादेशाचं वाटप. कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार. नाशिकच्या उमराणेमध्ये नाफेडचे कांद्याचे ट्रक अडवले. तर रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चालकांचा सत्कार, कांद्याची वाहतूक केली. तर ट्रक जाळण्याचाही वाहतूकदारांचा इशारा. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आय लव्ह मोहम्मदच्या बॅनर प्रकरणी कारवाई केल्याचं प्रकरण. तर बीडच्या परळीमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर आय लव्ह मोहम्मद अशा आशयाचे हे बॅनर झळकावत निषेध रॅली. नवी मुंबईमधल्या कोपरखिरणे पोलिसांची मोठी कारवाई. 72 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त. घणसोली रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांची कारवाई. पुण्याच्या कोथरूड गोळीबार प्रकरणी घायबळ टोळीच्या 5 जणांना पोलीस कोठडी. 5ही आरोपींची 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. नवरात्रोत्सवासंदर्भात मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाची मार्गदर्शन बैठक. तर शांती समिती आणि नवरात्रोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांसोबत ही चर्चा होणार. मुंबईतील खेतवाडीच्या गणराजाला भक्तांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद. गणरायाच्या चरणी भक्तांकडून पैशांसह सोनं आणि चांदीच्या वस्तूसुद्धा अर्पण. गणेशोत्सव काळात असंख्य भक्तांनी गणराजाचं दर्शन घेतलंय. आशिया चषकात भारताचा सलग 3रा विजय. ओमान संघावर 21 धावा राखून मात. नवख्या ओमानकडून सुद्धा सामन्यात भारतीय संघावर चांगलंच दडपण. ओमानच्या 2 फलंदाजांची अर्धशतके खेळी. 20 रुपयात 6 ऐवजी 4च पाणीपुरी दिल्यामुळे महिलेचं चक्क रस्त्यावर धरणे आंदोलन. गुजरातच्या वडोदऱ्यातला प्रकार. पाणीपुरीवाल्यानं 2 पाणीपुरी कमी दिल्याचा संबंधित महिलेचा आरोप. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या महिलेचा राग शांत झाला.
बुलढाण्यातील लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये पहिल्यांदाच वाढ, अनेक पुरातन मंदिरं पाण्याखाली, सरोवरची जैवविविधता धोक्यात आल्याचं तज्ज्ञांचं मत. नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना नदीला पूर, तर नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळ्याच्या शिरपूर तहसील कार्यालय परिसराला तलावाचं स्वरूप, मुसळधार पावसामुळे कार्यालयाच्या प्रांगणामध्ये पाणी साचलं. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, खरीपाच्या पिकांना फायदा होणार. वाळकेवाडी, वाहेगावसह इतर गावांमध्ये सुद्धा पावसाची हजेरी. बीडच्या केजमधील धारूर चौकात ओबीसी हक्क आणि अधिकार बचाव मोर्चा, आरक्षणावरून ओबीसी आक्रमक. हिंगोलीमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा, एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. धुळ्यामध्ये आदिवासी समाजाचा विराट आक्रोश मोर्चा, हजारो आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यास विरोध. कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण, याविरोधात नाशिकच्या देवळामध्ये मोरया प्रतिष्ठान आणि शेतकऱ्यांचं ढोल बजाव आंदोलन. आंदोलकांकडून पंचकंदील चौकात ढोल वाजवत ट्रॅक्टरभर मोफत कांदा वाटप करत अनोखा आंदोलन. नंदुरबारमध्ये पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींची धिंड काढली. 3 घटनांमध्ये 5 आरोपींना अटक. वाढत्या गुन्हेगारीला चपराक देण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर. नंदुरबारहून पंढरपूरकडे जाणाऱ्या बसखाली दुचाकीस्वार आल्यामुळे भीषण अपघात. अपघातामध्ये दुचाकीवरील 2 गंभीर जखमी. जखमींवर सध्या उपचार सुरू. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा. इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.